चला आज कोल्हापुरात अल्पावधीतच फेमस झालेला हा खिमा पाव. गुड मॉर्निंग फूडीज. तर कोल्हापुरामध्ये खांडोळी हा एक प्रकार आहे. तो कोल्हापूर सोडला तर बाहेर कोणाला सहसा माहीत नाही. आणि हा खांडोळी जो प्रकार आहे तो म्हणजे हा ब्रेड बरोबर अंड्यासोबत बनवला जातो. आणि नितीन खांडोळींनी याच्यामध्ये खूप मोठं नाव कमवलेलं आहे आणि त्यांची खांडोळी खूप प्रसिद्ध आहे आणि तिचाच आज आस्वाद घेऊ. अत्यंत साधी अशी वाटणारी खांडोळी चवीला एकदम कोल्हापूरसारखी नादखुळा आहे. खांडोळीनंतर त्यांनी तुमच्यासाठी नवीन डिश आणली ती म्हणजे खिमा पाव किंवा खिमा टोस्ट. तो सुद्धा या ठिकाणी खरंच खूप अप्रतिम चवीचा त्यांनी बनवलेला आहे. मी टेस्ट केला आहे. हा जो खिमा आहे तो थोडासा लिक्विड आहे कारण ब्रेडसोबत आपल्याला व्यवस्थित खाता येईल असा हा खिमा आहे. आणि चव तर लय भारी आहे. आणि यांच्याकडे खांडोळी सोडून अगदी अशा भन्नाटाच्या डिशसुद्धा आहेत. त्याच्यामध्ये ही चीज मस्तानी एकदम वेगळी आहे. टेस्ट करू. लव इट. चीज मस्तानी मला प्रचंड आवडलेले आहे. लाजवाब आहे. एक नंबर. तर हे भन्नाट चवीचे पदार्थ खाण्यासाठी नक्की या नितीन खांडोळीला भेट द्या.